धनत्रयोदशी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशी दक्षिणाभिमुख झाडू खरेदी करावा. असा झाडू धनलक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. याचा वापर घरातील जुनी नकारात्मक ऊर्जा दूर करून नवीन ऊर्जेचा प्रवेश करण्यासाठी केला जातो. लक्ष्मी देवी झाडूप्रमाणे घरातील दारिद्र्य झाडून नेते असे मानले जाते. त्यामुळे धनत्रयोदशी दिवशी झाडू नक्की खरेदी करावा आणि ते दक्षिण दिशेला ठेवावा. नंबर 2. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजावर 2 दिवे लावा. एक लक्ष्मी मातेच्या नावाने आणि दुसरा यमदेवतेच्या नावाने. ही कृती केल्याने घरातील धनवृद्धी होते आणि अपघात किंवा मृत्यूची भीती टळते. दोन्ही दिवे एकत्र उजळल्याने शुभता वाढते. नंबर 3. या दिवशी सोने, चांदी किंवा धातूची वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे खरेदी केलेले धातू लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि त्यातून दीर्घकाळ आर्थिक स्थैर्य मिळवते. शक्य असल्यास सोनेरी किंवा रुपेरी नाणे खरेदी करून लक्ष्मीपूजनात ठेवावे. नंबर 4. घराच्या पूर्वेकडील भिंतीवर लक्ष्मी आणि कुबेर यांचे चित्र लावावे. हे चित्र रोज पाहिल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनात समृद्धीचे संकल्प निर्माण होतात. अशा चित्रामुळे घरात धनाचा प्रवाह सातत्याने चालू राहतो. नंबर 5. लक्ष्मीपूजनाच्या आधी तुळशीच्या झाडाला दिवा लावा. तुळस हे देवतांचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे तुळशीसमोर दिवा लावल्याने देवघरातील ऊर्जा सक्रिय होते आणि धनदेवी प्रसन्न होते. ही कृती घरातील स्वास्थ्य व सुख शांती टिकवते. नंबर 6. धनत्रयोदशीच्या रात्री ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपावा. या मंत्राने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि ते विजयी आशीर्वाद प्राप्त होतात. स्वातंत्र्य जप केल्यास आर्थिक प्रगती व आत्मविश्वासही वाढतो. नंबर 7. मुख्य दारावर तोरण बांधावे, ज्यामध्ये आंब्याची पाने, मोगऱ्याची फुले आणि झेंडू असावा. या तोरणाने लक्ष्मी देवीचे स्वागत होते आणि घरात सुगंधित व सकारात्मक ऊर्जा वाढते. घरातील सदस्यांमध्ये आनंद व सौख्य टिकून राहते. नंबर 8. या दिवशी नवीन बूट, चप्पल, पर्स किंवा बॅग खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे नवीन मार्ग, संधी आणि उत्पन्नाचे स्तोत्र उघडतात. ही वस्तू खरेदी करताना ओम श्री लक्ष्मी नमः हे मनात म्हणावे. नंबर 9. धनत्रयोदशीच्या रात्री दक्षिण दिशेला एक विशेष दिवा लावा, जो यमदीप म्हणतात. हा दिवा मृत्यू, भीती, आजार आणि संकटांपासून रक्षण करतो. हा दिवा 13 वेळा ओम यमाय नमः म्हणत लावल्यास विशेष फळ प्राप्त होते. नंबर 10. घरातील किचन स्वच्छ ठेवणे आणि गॅस पासून दिवा लावणे ही शुभ कृती आहे घरात, कारण लक्ष्मी देवी अन्न आणि समृद्धीचे प्रतीक आहे. किचन स्वच्छ असेल तर अन्नात पवित्रता राहते आणि आरोग्यदायी वातावरण तयार होते. नंबर 11. धनत्रयोदशीच्या दिवशी धान्य, तूप आणि साखर यांचे दान केल्यास अतिशय शुभ फळ मिळते. दान केल्याने आपण इतरांच्या जीवनात प्रकाशात किंवा त्यातून लक्ष्मी प्रसन्न होते. दानात कधीही अहंकार ठेवू नये. नंबर 12. घराच्या ईशान्य कोपऱ्यात लक्ष्मीचे चित्र ठेवून तिथे कुमकुम, तांदूळ आणि नाणे ठेवावीत. या कोपऱ्यातील ऊर्जा धनवृद्धीसाठी अत्यंत प्रभावी असते. रोज सकाळी त्या दिशेला नमस्कार केल्याने आर्थिक अडथळे दूर होतात. 13. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजनात शंख वाजवणे अत्यंत शुभ असते. शंखाच्या आवाजाने नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते. देवी लक्ष्मीला शंखांचा नाद अत्यंत प्रिय आहे. 15. धनत्रयोदशीच्या दिवशी घरात 7 धान्याचे मिश्रण ठेवून पूजा करावी. ही कृती सप्तधान्य पूजा म्हणतात आणि ती संपन्नतेचे प्रतीक आहे. प्रत्येक धान्य जीवनातील 7 शक्तींचे प्रतीक मानले जाते. नंबर 15. आपला व्यवसाय स्थळी लक्ष्मीपूजन केल्यास ग्राहक वृद्धी आणि नफा वाढतो. पूजा करताना मन शुद्ध आणि प्रामाणिक ठेवावे. लक्ष्मी देवीला खोटेपणा आवडत नाही. नंबर 18. घरात लक्ष्मीच्या पावलांचे चिन्ह दररोज आतापर्यंत दारासमोर लावून यावे. लक्ष्मीची पावले हे देवीच्या आगमनाचे प्रतीक आहे. पांढऱ्या किंवा लाल रंगाच्या रांगोळीतून ही पावले काढल्यास देवीचा प्रवेश अधिक सुलभ होतो. नंबर 17. धनत्रयोदशीच्या दिवशी नाणे, चलन किंवा तिजोरीवरील हळदी कुंकू लावून फुलं अर्पण करावीत. ही कृती आपल्या संपत्तीला पवित्रता देते आणि धन वाढवते. तिजोरी स्वच्छ ठेवणे ही अत्यंत महत्त्वाचे आहे. नंबर 19. या दिवशी घरात घंटा किंवा शंख वाजवून प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक स्पंदन निर्माण करावे. हे घरातील नकारात्मकता दूर करते आणि देवतांचे आकर्षण वाढवते. मातेच्या लक्ष्मीच्या आवडीचा हा शुभ नाद घंटा मानला जातो. 19.
लक्ष्मीपूजनात पांढरा कमळ ठेवावे. पांढरे कमळ हे देवीचे आसन आहे आणि त्यामुळे त्या अधिक प्रसन्न होतात. पांढऱ्या कमळावर नाणी ठेवून देवीसमोर अर्पण केल्यास धनवृद्धी निश्चित होते. नंबर 20. धनत्रयोदशीच्या रात्री घरामध्ये तूप आणि कापूर जाळावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण पवित्र ऊर्जा निर्माण होते. सुगंधाने लक्ष्मीदेवी आकृष्ट होते व घरात सुख शांती राहते. 22. या दिवशी तिजोरीत गुलाल, तांदूळ आणि नाणे ठेवून पूजा करावी. ही कृती तिजोरीतील ऊर्जा वाढवते आणि दहन स्थिर राहते. अशा तिजोरीत कधीही अभाव येत नाही असे म्हटले जाते. 23. घरातील लहान मुलांना नवीन कपडे देणे किंवा मिठाई देणे हे शुभ मानले जाते. मुलांचे हास्य आणि आनंद हे लक्ष्मीचे रूप असते. त्यांना आनंद दिला की लक्ष्मी स्वतः आपल्या घरात प्रवेश करते. 23. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी सर्व दिवे पेटवून घरातील प्रत्येक कोपरा प्रकाशाने उजळावा. यामुळे घरातील अंधकार दूर होतो आणि लक्ष्मीचे आगमन निश्चित होते. उजेडामध्ये देवी अधिक आकर्षित होते. या दिवशी नव्या भांड्यांची खरेदी करावी. नंबर 24. धनत्रयोदशीच्या नावातच धन आहे आणि ते नवीन वस्तू खरेदीसाठी उत्तम मानली जाते. भांडी वापरण्यापूर्वी ते देवीसमोर अर्पण करावे आणि नंतर वापरात आणावे. 24. संध्याकाळी दिवा लावताना दीपज्योती श्री आमंत्रण म्हणावे. या मंत्राने घरात सातत्याने प्रकाश राहतो आणि दुर्भाग्याचे सावट दूर होते. लक्ष्मी देवीला प्रकाश अत्यंत प्रिय आहे. 26. धनत्रयोदशीच्या दिवशी मित्रपरिवार किंवा गरजूंना दान केल्यास लक्ष्मी अत्यंत पवित्र प्रसन्न होते. दानातून प्राप्त झालेली पवित्र ऊर्जा आपल्याला दीर्घकाळ लाभ देते आणि घरात समाधान निर्माण करते. 28. घरात चांदीची घंटी ठेवावी आणि पूजेत लावावी. चांदी ही शुद्धतेचे प्रतीक आहे. लक्ष्मीपूजनात ही घंटा वाजविल्याने देवीचा आशीर्वाद वळवतो आणि रत्न ऊर्जा घरात चांदीची घंटी ठेवावी आणि पूजेत ती लावावी. चांदी ही शुद्धतेचे प्रतीक आहे. लक्ष्मीपूजनात ही घंटा वाजविल्याने देवीचा आशीर्वाद वळतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 28. या दिवशी लक्ष्मी कुबेराची एकत्र पूजा करून दोन्हींचा आशीर्वाद मिळवल्यास धन आणि संचय दोन्ही वाढतात. कुबेर हे देवांचे कोषाध्यक्ष आहेत आणि त्यांचे स्मरण अत्यंत फलदायी असते. 29. धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद द्यावा. त्यांचा आशीर्वाद म्हणजे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद असतो. ज्येष्ठांना आधार दिल्याने किंवा त्यांचा आशीर्वाद घेतल्याने घरामध्ये सतत समृद्ध आणि शांती राहते. 31. संध्याकाळी पश्चिम दिशेकडे तोंड करून दिवा लावावा. पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा असून ती ऊर्जेचा प्रवाह स्थिर करते. यामुळे धन आणि सुख वाढते. मित्रांनो, हे उपाय करून बघा. यामुळे घरामध्ये वर्षभरामध्ये सुख, समृद्धी, पैसा, ऐश्वर्य प्राप्त होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.